ह, नमस्कार मंडळी, गावठी आपल्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आम्ही आज आम्ही आज आलो आहोत जंगलात. कशासाठी? तर लाकड तोडे करण्यासाठी, लाकडं चुलीला येण्यासाठी. गॅसची जरा कमतरता भासायला लागली. गव्हर्नमेंट म्हणतोय गॅस कमी वापरा, गॅस कमी वापरा. त्यासाठी जंगलातली लाकडं तोडून वगैरे पाणी तापवलं होतं. आता गारवा चालू होतो ना पावसाळ्याच्या दिवसामुळे. तर बघा, आमच्या इथे जंगलाचं दृश्य तुम्हाला दाखवतो, बालघाटामधलं. आणि लाकडं कशा प्रकारे आम्ही तोडून घरी नेतात हे पण दाखवतो. तर बघा, थांबा. लेली होती या साईडची वगैरे, आम्ही फक्त वाळलेली न्यायला. ओली लाकडं आम्ही तोडत नाही. ओली लाकडं घेऊन पण काय उपयोग नाही, कारण की ती ओली लाकडं नेली तर आता पावसाळ्यामध्ये त्याचा काय उपयोगच होत नाही. थोडा आणखीन तोडावं लागल. हे बघा, असं लाकूड तोडलं हे झालं बघा. आता हे निघून त्या रस्त्याला टाकावं लागते. आमच्याकडे 2 हत्तीर आहेत, एक कुऱ्हाड आहे आणि दुसरं करवत पान आहे. तर अशा प्रकारे मेहनत करावं लागते. बघून घ्या तुम्ही पण. स्टॉप करा. हे बघा, ही हा हा हा, कसा आहे डोंगर. नाद नाही केला पाहिजे. हा, निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे आणि सगळीकडं हिरवगार दिसते. हे अशा प्रकारे आम्ही लाकडं वगैरे तोडलेलं आहेत थोडीफार. इथं पण पडलेले. ह्या अगोदरच गव्हर्नमेंटनं लाकडं तोडलेली आहेत. ही कशासाठी तोडली आहे ते काय माहीत, आता त्यांनाच माहिती आहे, गव्हर्नमेंटलाच. आणि हे आम्ही आत्ता तोडलेले आहेत. हे बघा, तिथं पण आम्ही तोडून टाकलं तिथं ह्या साईडला. आणि ही एक रहस्यमय गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो 2 मिनिटात. हे बघा, अडचणीमध्ये थोडं जात आहे मी. कशा प्रकारे अडचण आहे इथं, बापा. हे बघा, हे दिसते का नाही तुम्हाला माहित नाही. ही एक गोष्ट होती इथं रहस्यमय. इथं दगड पडलेत नाही पूर्ण, हे अडचणीत पूर्ण. इथं एक असा भला मोठा लिंब होता, जे की कमीत कमी एक 20 किलोमीटरच्या अंतरावरून तो लिंब दिसत होता असं म्हणतात. खूप मोठा लिंब होता. त्याच्या कडेची ही दृश्य आहेत. हे बघा, गव्हर्नमेंटनं कसं तोडून सगळे लाकडं टाकलेत. आणि इथं अडचण आहे. ते लिंबाचा हे पूर्ण एवढा मोठा एरिया होता. ही पूर्ण हे लिंबाचा एरिया होता टोटल. हे पहा, माणसं संध्याकाळी इथनंच प्रवास करत होते. ही अडचणीतनं जाता पण येणार गेलं बघा. असं जावं लागते बाबा, सोपी गोष्ट नाही जंगलात फिरायचं म्हणजे. ही बघा, आता तर कुठं हे सौंदर्य फुलायला लागले. ही गव्हर्नमेंटनं तोडून अशा झाडं लावलेली आहेत. एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे गव्हर्नमेंटनं. ही कसं काय म्हणते त्याला, आपटा. हे करंजीचं झाड, हे चिंच. ह्या झाडाला नाव येणार मला, हे तुम्ही सांगा आता कमेंट करून या झाडाला काय म्हणतात ते. अशा प्रकारे तिकडे पलीकडल्या पण साईडला झाड लावलेत गव्हर्नमेंट भरपूर. आणि पुन्हा केव्हा आलं तर जंगलामध्ये एक चांगलं असं दृश्य तुम्हाला दाखवतो मी. बघा, पाहून दगदग होताल तुम्ही. ही चाललो आम्ही आता लाकडे घेऊन. ते मोठी मोठी 2 लाकडे आहेत सध्या, आणि इथं पडलेली आहे ती, आणि तोडायचं काम चालू आहे. हे बघा, याला रुतायला लागले ते बघा. कसं असते डोंगरातली मेहनत. बघा तुम्हीच आता मंडळी, एक हातात मोबाईल धरला, एक हातात लाकडं धरलेत, आणि एकाच तोंडाने तुम्हाला बोलतोय. हे जरा इथं खोल असं जंगल नाही म्हणजे दाट वगैरे, इथं जायचे वगैरे ट्रॅक्टर वगैरे वाट केलेली आहे जंगलाला. इथं रस्ता आहे, पलीकडल्या साईडला रस्ता दाखवतो तुम्हाला.
ऐकायला साईडचं पण दाखवतो. तर बॅक कॅमेरा व्हायचा नाही माझा. अरे बापरे, लय मोठं लागतं ते बघा. बघा रस्ता आला बघा आमचा. बघा दिसला का? एखादी गाडी जात बघा केली का? बघा एक रस्ता आला. रस्त्याच्या कडालाच काढायला लागला आम्ही. खूप सुंदर असं जंगल आहे. कुणाला पार्टीला वगैरे यायचं असलं तर मजाच मजा येते इथं. बोलायचीच कामं नाही ते काय. आता पावसाळ्यात नाही पण हिवाळ्यात उन्हाळ्यात पार्टी चांगल्या प्रकारची होती. पावसाळ्यात पूर्ण किचकिच घाण अशा प्रकारचे होते. आम्ही काय काय हात्यार आणले दाखवतो तुम्हाला. चला पहा मंडळी, एवढं सरपंच जळण काढलं बघा आम्ही. आता काय आता वाट लागली पूर्ण. काय आता ताण लागली. आता बाटली आली ना काय नाही. आता रस्त्याला आलो आम्ही. बघा इथंच रस्ता आहे. तर गाडी तिकडे साईडला हेलिकॉप्टर लावून आम्ही पुढे चालत आलतो. आता मागं जावं लागलं गाडी आणायला तोच ना. ठीक आहे मंडळी, एवढा मोठा पिंडा निघालाय बघा. गाडी कशी बघा कशी होती. टाकला जरा मागे. गावठी चॅनलला तेवढं लाईक सबस्क्राईब करा. या इकडे फिक्स करत कट करू.